राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. 5 दीपस्तंभ. लेखक रवींद्र भुसारी. सन 1925 मध्ये परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून पाया रचला. त्यानंतर सरसंघचालक हे पद निर्माण झालं आणि त्या पदावर आलेल्या व्यक्तींनी संघवाढीसाठी संपूर्ण जीवनाचे अर्घ्य देऊन संघाचा व्याप जगभर वाढवला. संघाबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा सरसंघचालक आणि त्यांच्या योगदानाबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे. सरसंघचालक पद हे कसं निर्माण झालं याचा प्रवास मोठा रंजक आहे. सन 1925 मध्ये डॉक्टर हेडगेवारांनी त्यांच्या राहत्या घरी त्यांचे मित्र, युवक अशा 17 जणांना बोलावून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रारंभ केला. हे सर्वांना अवगत आहे, मात्र तेव्हा त्याला कोणतंही स्वरूप नव्हतं. आज मोहितेवाडा जिथे उभा आहे तिथे 1926च्या चैत्र महिन्यात संघाची पहिली शाखा सुरू झाली. नागपूरला सुरुवातीला अन्य भागांमध्ये वेगवेगळ्या शाखा सुरू झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी नागपूरबाहेर संघाची पहिली शाखा वर्ध्याला सुरू केली. वर्ध्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पुढारी आप्पा जोशी यांचा डॉक्टरांशी संबंध होता. डॉक्टरांनी त्यांना संघचालक घोषित केलं आणि शाखा सुरू झाली. पुढे चंद्रपूरला गेले. तिथे त्यांच्यासोबत शाळेत शिकणारे त्यांचे मित्र नानासाहेब भागवत म्हणजेच वर्तमान सरसंघचालक मोहन भागवत यांचे आजोबा हे डॉक्टरांचे वर्गमित्र होते. ते वकील होते. त्यांनी चंद्रपूर शाखा सुरू केली. त्यांची संघचालक म्हणून घोषणा केली. डॉक्टर जायचे, तिथल्या प्रमुख माणसांची चर्चा करायचे आणि शाखा सुरू व्हायच्या. सन 1929 मध्ये अशा सर्व संघचालकांची बैठक नागपूरला होती. मोहितेवाडा शाखेत सर्वजण एकत्र आले होते. मात्र त्यापूर्वी आप्पाजी जोशी यांनी सर्वांशी चर्चा केली. तेव्हा आपण सर्व संघचालक आहोत, परंतु यांचा प्रमुख कोण असा विचार पुढे आला आणि सर्व संघचालकांनी डॉक्टरांना सरसंघचालक म्हणायचं असं निश्चित केलं आणि त्या दिवशी डॉक्टरांची सरसंघचालक म्हणून घोषणा झाली. पुढे डॉक्टर हेडगेवार मृत्यूशय्येवर असताना त्यांनी गोळवलकर गुरुजी यांचा हात हातात घेऊन यापुढे संघाची जबाबदारी तुमच्यावर आहे असं सांगितलं. श्री गुरुजींनी थोडी वेगळी पद्धत स्वीकारली. संघाची धुरा कोणाच्या हाती द्यायची हे स्पष्ट करण्यासाठी गुरुजींनी पत्रे लिहून ठेवली होती. त्यानुसार बाळासाहेब देवरसांना सरसंघचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं. बाळासाहेबांनी तर त्यांच्या हयातीत स्वतःचं स्वास्थ्य ठीक नसल्याचे कारण देऊन सर्वांशी चर्चा केली आणि रज्जू भैयांची पुढील सरसंघचालक म्हणून घोषणा केली. पुढे रज्जू भैयांनी सुदर्शनजींची, तर सुदर्शनजींनी मोहन भागवत यांची घोषणा केली. असा सरसंघचालकांचा इतिहास आहे. सरसंघचालक म्हणून जेव्हा डॉक्टर हेडगेवारांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती. डॉक्टर हेडगेवारांनी आपलं नाव जाहीर झाल्यावर हे तुम्ही काय केलं अशी विचारणा केली होती. त्यावर आम्ही सगळ्यांनी चर्चा करून ठरवलं असं त्यांना सांगण्यात आलं. यावर डॉक्टर काहीही बोलले नाहीत. ते सरसंघचालकाच्या भूमिकेत आधीपासून होतेच, पण अधिकृत पदावर त्यांची घोषणा झाली. सरसंघचालक म्हणून पहिल्या दिवसापासूनच अशी भूमिका होती की तो फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर असावा. डॉक्टरांच्या आचरणापासून ती आपोआपच साकार झाली. डॉक्टरांचा व्यवहार तसा होता. स्वयंसेवकांशी प्रेमानं वागणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि संघाला पुढे नेणं अशा गोष्टी डॉक्टरांच्या जीवनातच सुरू झाल्या आणि पुढे पुढे त्या विकसित झाल्या आणि एका साच्यात त्या बसवण्यात आल्या. संघाचे निर्णय हे आधीपासूनच एकमताने होतात. डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव दिलं तेव्हा 25 स्वयंसेवक होते. त्या प्रत्येकाला डॉक्टरांनी विचारलं होतं. त्यातून 3 नावं पुढे आली. त्यावर मतदान होऊन 25 पैकी 21 जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावावर मत दिलं. त्यामुळे
कोणत्याही विषयावर चर्चा करणं, संघाच्या समोर ते विषय ठेवणं आणि त्यातून एकमत करणं हा संघाचा शिरस्ता आहे. बाळासाहेब देवरस यांनी रज्जू भैयांची नियुक्तीही अशाच प्रकारे केली आहे. तेव्हा देखील त्यांनी 2-3 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या संघचालकांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून रज्जू भैयांचं नाव सरसंघचालक म्हणून आपण जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. नियमाप्रमाणे संघाच्या घटनेतच सरसंघचालकांच्या निवडीबद्दल स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सरसंघचालक नवीन सरसंघचालकांची घोषणा करतील. सरसंघचालक त्यांना पाहिजे तितका वेळ या पदावर राहतील आणि त्यांना नवीन सरसंघचालकांची नियुक्ती करायची असेल तर तेच नवीन सरसंघचालकाची घोषणा करतील, असं घटनेत नमूद आहे. दर 3 वर्षांनी संघाच्या सरकार्यवाहांची निवडणूक असते, परंतु सरसंघचालकांची निवडणूक होत नाही. याबाबतचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. आणीबाणीच्या काळात बाळासाहेब देवरस हे येरवडा तुरुंगात होते. तेव्हा त्यांना काही जणांनी विचारलं होतं की तुम्ही तर आत आहात, मग संघाचं काम कसं सुरू आहे? तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं की मी जरी आत असलो तरी 6 सरसंघचालक बाहेर आहेत. याचा अर्थ काय? त्या तोडीच्या व्यक्ती, त्या सक्षमतेनं, त्या पद्धतीनं काम करणाऱ्या व्यक्ती. संघाचं हे नेतृत्व सामूहिक नेतृत्व आहे. कुठल्याही बैठकीत सरसंघचालक मी सांगतो म्हणून करा असं म्हणत नाही आणि तसे म्हणणारही नाही. हा सगळा विचार सामूहिक होतो. मोहन भागवत हे देखील अनेकदा सरकार्यवाह, कार्यकारिणी सांगेल तर मी करेन असे म्हणताना आपण अनेकदा ऐकले असेलच. वास्तविक सरसंघचालकांचा शब्द अंतिम असतो, परंतु ते म्हणतात सगळ्यांचे जे मत असेल ते मी माझ्या मुखाने सांगतो. हीच पद्धत आहे. सरसंघचालकांचे विजयादशमीला भाषण असते, पण त्यापूर्वी ते अनेकांना त्या भाषणाचा मसुदा, त्यातील मुद्दे पाठवतात. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे देखील मोगो वैद्य, दत्तोपंत ठेंगडी आदी 5-6 जणांना भाषण पाठवूनच मग ते मंचावर बोलायचे. हीच पद्धत आहे. सरसंघचालक आपल्या मनाने बोलत नाहीत, तर संघाचा विचार त्यांच्या मुखातून प्रकट होतो. गोळवलकर गुरुजी संघात 1932च्या सुमारास आले. काशीला बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक असताना ते संघाच्या संपर्कात आले. त्यांना 1934 मध्ये एका वर्गाचे प्रमुख केले होते. डॉक्टरांनी अल्पकाळात त्यांची पारख केली आणि 1939ला सिंधी गावात एक बैठक झाली. ही बैठक खूप महत्त्वाची होती. साधारण संघाच्या सर्व प्रमुख आज्ञा त्या दिवशी ठरल्या. संघाच्या इंग्रजी आज्ञा संस्कृत झाल्या. हिंदी मराठीत असलेली प्रार्थना संस्कृत झाली. ही बैठक संघाच्या कार्यकाळातील मैलाचा दगड ठरली. इथून पुढे संघाचा आराखडा निश्चित झाला. त्या बैठकीत डॉक्टरांनी अप्पाजींना पुढचे सरसंघचालक म्हणून माधव सदाशिवराव गोळवलकर हे कसे राहतील अशी विचारणा केली. त्यावर अप्पाजींनी त्यांना अतिशय उत्तम निवड आहे असं सांगितलं. त्यानंतर 1939 मध्ये त्यांना सरकार्यवाह घोषित केलं आणि शेवटच्या आजारात त्याने गुरुजींना बोलावलं. त्यांच्यासोबत तेव्हा जोशी, कृष्णराव मोहरीर असे सहकारी होते. गोळवलकर गुरुजींच्या हातात हात घेऊन त्यांनी हा संघ तुम्हाला चालवायचा आहे असं डॉक्टर गुरुजींना म्हणाले. गोळवलकर गुरुजींचा काळ मोठा होता. 1940 ते 1973 असा मोठा काळ गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. संघाच्या 100 वर्षांपैकी 33 वर्षे म्हणजे 1/3 काळ गुरुजींचा आहे. सन 1940 मध्ये जेव्हा त्यांच्याकडे संघाची धुरा आली तेव्हा संघ बाल्यावस्थेत होता. संघ देशभर पसरला होता. डॉक्टरांनी कराचीतही प्रचारक पाठवले होते. गुरुजींना जेव्हा सरसंघचालक म्हणून घोषित केले तेव्हा त्यांचे वय अवघे 34 वर्षे होते. तेव्हा फार मोठे आव्हान त्यांच्या पुढे होते. स्वातंत्र्याचा लढा सुरू होता. 1942चे आंदोलन होते. 1947ला स्वातंत्र्य मिळाले, फाळणी झाली. 1947च्या 6-7 ऑगस्टला गुरुजींचा कराचीला प्रवास झाला होता. त्यानंतर स्वातंत्र्याची घोषणा झाली. पुढे गांधीजींची हत्या झाली. त्याचा आरोप संघावर आला. गुरुजींकडे कार्यभार आल्यानंतर अनेक संकटं उभी राहिली, पण गुरुजींनी या संकटांवर मात केली.
गुरुजींना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यांना कुणालाही भेटू दिलं जात नव्हतं. नेहरू, त्यांचे सारे मित्रमंडळ, त्यांची हुकुमशाही मनोवृत्ती या सगळ्यांविरोधात गुरुजी एकट्याने लढत होते. संघाचे हजारो स्वयंसेवक तुरुंगात डांबले गेले. कोणाला भेटू देण्याची अनुमती नव्हती. या सगळ्या संघर्ष काळात गुरुजींनी अत्यंत धैर्यानं मात केली आणि यातून तावून सुलाखून संघ बाहेर पडला आणि त्यानंतर 4-5 वर्षात बंदी उठली. मात्र शासनाचा वरवंटा फिरत होता. लोक घाबरत होते. त्यामुळे संघाची वाढ खुंटली. मग 1956 मध्ये स्वयंसेवकांनी गुरुजींना आग्रह केला. या संकटातून मार्ग काढण्यासाठी गुरुजींचा 51वा वाढदिवस देशभर साजरा करण्याचं ठरलं. वाढदिवसाच्या निमित्तानं निधी जमा करायचा, थैली द्यायची, त्यातून संघाचा आर्थिक व्यवहार समृद्ध करायचा आणि लोकांचं संघाबाबत जागरण करायचं असा यामागे हेतू होता. देशभरात मोठे कार्यक्रम झाले. यातून संघाला नवीन झेप घेता आली. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनसंघ, भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. अशी विविध क्षेत्रे गुरुजींच्या कार्यकाळात उभी राहिली. राष्ट्र जीवनाच्या सर्व क्षेत्रात गुरुजींच्या काळात संघाने चंचू प्रवेश केला. ज्या दिवशी गांधीजींची हत्या झाली तेव्हा गुरुजी मद्रासला होते. हत्येबाबत कळल्यानंतर ते ताबडतोब नागपूरला आले आणि गुरुजींनी ही अत्यंत घृणित घटना आहे, देशासमोर फार मोठे संकट आहे अशी घोषणा केली. त्यावेळी गुरुजींनी 13 दिवस संघ शाखा लागणार नाहीत असं जाहीर केलं. संघाच्या सर्व शाखांवर श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शाखा विसर्जित करण्यात आली. गृहमंत्री पंतप्रधानांना पत्रे लिहिली. गांधी हत्येच्या पूर्वी अनेकदा आय विल क्रश RSS असं नेहरू म्हणाले होते. ते प्रत्यक्षात आणण्याची संधी त्यांना मिळाली. संघावर सूड उगवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. संघावर बंदी लादण्यात आली. स्वयंसेवकांना पकडलं गेलं. हे बराच काळ चाललं. मात्र संघावर जितके आरोप झाले या सर्वातून संघ निर्दोष सुटला. वल्लभभाई पटेल यांना याची कल्पना होती, परंतु तेही हतबल होते. पटेल यांनी संघाला तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन का होत नाही अशीही विचारणा केली होती. मात्र संघ राजकारणात नव्हता आणि कधी येणारही नाही असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र जे तुम्ही कराल त्या संघ तुमच्या सोबत आहे अशा शब्दात गुरुजींनी त्यांना आश्वस्त केलं. खरं तर बंदीच्या काळात स्वयंसेवकांवर अनन्वित अत्याचार झाले. या खडतर काळात संघ दमदारपणे उभा राहिला. याला कारण होते ते गुरुजींचे नेतृत्व. बाळासाहेब देवरस, माधवराव मुळे भूमिगत होते. बंदी उठत नसल्याने मोठा सत्याग्रह केला गेला. देशभरातून लाखो स्वयंसेवकांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. ही सर्व लढाई सुरू होती. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या सगळ्या लढाईमध्ये गुरुजींनी शांतपणे लोकशाहीच्या मार्गाने सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. परिणामी संघावरील बंदी उठली. याचं फार मोठं कारण होतं ते म्हणजे गुरुजींची नीती, त्यांचे व्यवहार. डॉक्टरांच्या काळात जे रोपटे लागले होते त्याचा वटवृक्ष गोळवलकर गुरुजींच्या काळात झाला. डॉक्टरांच्या काळात सर्व प्रांतात शाखा झाल्या. मात्र गुरुजींच्या काळात त्या तहसीलपर्यंत गेल्या. सन 1943 मध्ये गुरुजींनी तरुणांना आवाहन केलं की संघ वाढीसाठी 2 वर्ष द्या. त्यावेळी एकट्या नागपूरमधून 100 तरुण बाहेर पडले आणि त्यांनी देशभर प्रचार केला. गुरुजी 1973 साली स्वर्गवासी झाले. तोपर्यंत देशातील सर्व तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरू झाल्या होत्या. सन 1973 मध्ये बाळासाहेब देवरस यांनी सरसंघचालकपद स्वीकारलं. तेव्हाही त्यांच्या समोर वेगळी आव्हानं होती. सन 1973 ते 1994 अशी 21 वर्षे ते सरसंघचालक होते. अनेकदा स्वास्थ्य ठीक नसतानाही त्यांनी देशभर भ्रमण केलं. मार्चमध्ये संघाची प्रतिनिधी सभा होते आणि त्यानंतर देशभर प्रवास सुरू होतो. सरसंघचालक 2 वेळा संपूर्ण भारतभर प्रवास करतात. पहिला प्रवास प्रांताच्या ठिकाणी होतो. दुसरा प्रवास संघ शिक्षणाच्या निमित्ताने होतो. गोळवलकर गुरुजींनी त्या 33 वर्षात बंदी काळ सोडला तर कमीत कमी 60 वेळा भारत भ्रमण केला आहे. त्यातही प्रत्येक वेळी 10-12 नवीन गावांना ते भेट देत असत. एकेका प्रांतात 10-12 गावे तेव्हा होती. तोच पायंडा बाळासाहेबांनी पाळला. गुरुजींनी
ज्या विविध क्षेत्रांची पायाभरणी केली त्याचे बाळासाहेबांनी सिंचन केले. त्यामुळे ती क्षेत्रे मोठी झाली. प्रामुख्याने आणीबाणी, मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण अशी आव्हाने होती. त्यानंतर राम जन्मभूमीचा विषय आला. असे सर्व विषय त्यांनी उत्तमपणे हाताळले. या सर्व परिस्थितीत नेतृत्व कसे करता येते हे दाखवून दिले. बाळासाहेब वयाच्या 11व्या वर्षी शाखेत गेले. 81 वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे संपूर्ण जीवनच संघमय होते. संघातील स्वयंसेवकापासून ते सरसंघचालकापर्यंत सर्व पदांवर बाळासाहेबांनी कार्य केलं. त्यांच्या बरोबरचे मित्र होते ते सुद्धा त्यांना बाळासाहेब म्हणायचे. डॉक्टरांचा अतिशय लाडका स्वयंसेवक अशी त्यांची ओळख होती. गुरुजीही त्यांना मानत. त्यासाठी 2 प्रसंग सांगतो. गुरुजी एकदा नागपुरात टांग्याने आणि बाळासाहेब पायी चालले होते. तेव्हा टांग्यात बसलेल्या स्वयंसेवकाला गुरुजी म्हणाले, असली सरसंघचालक पायी चालले आहेत आणि नकली सरसंघचालक टांग्यात बसले आहेत. एकदा पुण्याच्या बौद्धिक वर्गात गुरुजी म्हणाले होते, ज्यांनी डॉक्टरांना नाही पाहिलं त्यांना आज पाहण्याची संधी आहे. बाळासाहेब देवरस हे डॉक्टरांची प्रतिकृती आहे आणि बाळासाहेबांचे वागणे हे डॉक्टरांसारखेच आहे असा परिचय गुरुजींनी करून दिला. असे हे मोठे व्यक्तिमत्व होते. संघावरील आलेल्या 3ही बंदी बाळासाहेबांनी पाहिल्या. पहिल्या बंदीत ते भूमिगत होते. दुसऱ्या बंदीत ते तुरुंगात होते. तिसऱ्या बंदीत त्यांनी संघाचं नेतृत्व केलं. गुरुजी तुरुंगात असताना बाळासाहेबांची भूमिका प्रमुख होती. बाळासाहेब ठाम निर्णय घ्यायचे, कमी बोलणारे, वाचन अधिक करणारे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांची माणसांची पारख फार तगडी होती. त्यांच्या कार्यकाळातच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. एक स्वयंसेवक पंतप्रधान झाला हे पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 21 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील महत्त्वाचा म्हणजे संघामध्ये 2च सरसंघचालकांचे फोटो लागतील. एक डॉक्टर हेडगेवार आणि दुसरे गोळवलकर गुरुजी. तिसरा फोटो संघात राहणार नाही. या दोघांच्याच नावाआधी परमपूज्य असे लावायचे. बाकीच्यांना केवळ श्री लावायचे. डॉक्टर आणि गुरुजींचे दाह संस्कार रेशीमबागेत झाले होते. मात्र यापुढील सरसंघचालकांचे दाह संस्कार सामान्य घाटांवर करायचे, रेशीमबागेत नाही असा निर्णय त्यांनी घेतला. बाळासाहेबांनंतर रज्जू भैया यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती केली. रज्जू भैयाही विलक्षण बुद्धिमत्तेचे होते. परंतु ज्यावेळी ते सरसंघचालक झाले त्यावेळी ते 75ला आले होते. त्यांना 1994 ते 2000 असा अवघा 6 वर्षांचा काळ मिळाला. त्यांचा अनुभव दांडगा होता. ॲटॉमिक फिजिक्सचे ते MSc होते, प्राध्यापक होते. त्या अनुभवाचा फार चांगला फायदा संघाला मिळाला. त्यांचा संपर्क खूप चांगला होता. जेव्हा त्यांना समजलं की प्रकृतीमुळे आपण सरसंघचालक पदाच्या जबाबदारीला न्याय देऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी के सुदर्शन यांची सरसंघचालकपदी नेमणूक केली. जिल्हा परिषदेत 10-15 गावांचं एक मंडल किंवा सर्कल असतं. बाळासाहेबांनी संघाच्या 60व्या वर्धापन दिनी सन 1985 मध्ये घोषणा केली की याच्या पुढे सर्व मंडलांपर्यंत संघ जाईल. बाळासाहेबांच्या काळात संघाचं काम देशभरात गेलं. नंतर परदेशातही संघ पोहोचला. कुठे हिंदू स्वयंसेवक संघ, कुठे भारतीय स्वयंसेवक संघ या नावाने संघ परदेशातही सुरू झाला. विविध संघाचे वेगवेगळ्या पद्धतीने काम सुरू झाले. रज्जू भैया हे विदेशात गेलेले पहिले सरसंघचालक, कारण तोपर्यंत संघाच्या शाखा अमेरिका, इंग्लंडला पोहोचल्या होत्या. सुदर्शनजींच्या काळात तर 40-45 देशांमध्ये शाखा, 90-95 देशांमध्ये संघाचे वेगवेगळ्या पद्धतीने काम सुरू झाले. म्हणजे जगाच्या पाठीवर जिथे हिंदू आहेत तिथे संघ पोहोचला. सुदर्शनजींच्या काळात संघ जगव्यापी झाला. सुदर्शनजींचा काळ 2000 ते 2009 असा होता. सुदर्शनजींनीही संघामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते सरकार्यवाह होते, म्हणजे विविध क्षेत्रांचा विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. संघाचे अखिल भारतीय स्तरावर धोरण ठरते, क्षेत्र स्तरावर त्याचे समन्वय ठरते, तर प्रांत स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाते. सुदर्शनजी अनेक वर्षे मध्य भारतात प्रांत प्रमुख होते. अखिल भारतीय संघाच्या शारीरिक आणि बौद्धिक विभागाचे प्रमुख होते. सरसंघ कार्यवाह होते. सुदर्शनजी नेहमी सांगायचे, 2011 पासून या देशाला एक वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. हिंदुत्वाचा नवीन हुंकार प्रकट होणार आहे. ते आज खरे ठरते आहे.
आता मोहनराव भागवत यांच्याकडे सरसंघचालक पद आले. सन 2009 पासून ते ही धुरा सांभाळत आहेत. हा 16 वर्षांचा काळ हा हिंदुत्वाच्या घुसळणीचा काळ आहे. आपल्या हिंदुत्वाच्या विचाराला देशातच नव्हे तर जगभरातही मान्यता मिळते आहे. या सगळ्यात प्रवास करणं, दिशादर्शन करणं हा सगळा व्याप ते मोठ्या हिमतीने सांभाळत आहेत. औद्योगिक क्षेत्रात सर्वात मोठी संघटना भारतीय मजदूर संघ, विद्यार्थी क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपाचे 17 कोटी सदस्य, विश्व हिंदू परिषदेचे 5 कोटी हितचिंतक, विज्ञान भारती या सर्व संघटनांचे एकत्रित समन्वय करून चालवणे, सगळ्यांना एका दिशेने चालवणे हे खूप कठीण काम आहे. मात्र ते काम मोहन भागवत मोठ्या जबाबदारीनं आणि प्रेमानं सांभाळत आहेत. डॉक्टर म्हणजे मूर्तिमंत प्रेम, आत्मीयता, आपलेपणा असं व्यक्तिमत्व होतं. तोच वारसा मोहनजी भागवतांपर्यंत पोहोचला आहे. येथे मी एक वैयक्तिक बाब आवर्जून नमूद करतो. माझे आजोबा तालुका संघचालक होते. ब्रह्मगिरी आमचे गाव. माझे भाग्य असे की डॉक्टर हेडगेवारांसह 6ही संघचालक माझ्या घरी येऊन गेले आहेत. 5ही संघचालक मी पाहिले आहेत. गुरुजींच्या काळात मी लहान असलो तरी बाकी 5ही जणांना मला जवळून पाहता अनुभवता आले. प्रत्येक सरसंघचालकांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. कोणीही कोणासारखे नाही. बाळासाहेब फार कमी बोलायचे, पण जे बोलायचे ते मार्मिक. रज्जू भैया अतिशय साधे, राहणी साधी, कपडे साधे. कोणालाही अगदी लहान मुलाशी बोलताना सुद्धा भाई साहब आप कैसे हैं, आप क्या कर रहे हो, क्या खेळ रहे हो असे विचारायचे. सुदर्शनजींकडे विलक्षण बुद्धिमत्ता होती. त्यांच्या बुद्धिमत्तेचे एक उदाहरण सांगतो. आमच्या कार्यालयात तेव्हा 20,000 पुस्तके होती. ही सर्व पुस्तके सुदर्शनजींनी वाचली होती. समजा त्यांना एखादे पुस्तक हवे असेल तर ते आपल्या सहाय्यकाला सांगायचे की वर जा, 15व्या क्रमांकाच्या कपाटात खालून दुसऱ्या खणात एक पुस्तक ठेवले आहे, ते घेऊन ये, मला हा रेफरन्स हवा आहे. अशी विलक्षण बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. मोहनजींमध्ये सगळे गुण आहेत. त्यांचा बौद्धिक वर्ग उत्तम असतो. उत्तम गीत म्हणतात. लहान मुलांशी ज्या सहजतेने बोलतील त्याच विद्वत्तेने मोठ्यांशी बोलतील. एकीकडे एखाद्या आध्यात्मिक स्तरावर बोलतील तर दुसरीकडे बाल स्वयंसेवकांना कथा सांगतील. सरसंघचालकांकडे असणारा प्रेमाचा धागा हा संघाचा आधार आहे. सरसंघचालकांमुळे संघ चालतो. सर्व स्वयंसेवक त्यांच्याकडे पाहतात. या सर्व काळात प्रत्येक वेळी संघासमोर आव्हाने आली. संघाला कुठेतरी दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न झाला, टीका झाली. मात्र कोणत्या सरसंघचालकांच्या बोलण्यात उद्वेग, राग डोकावला नाही. कायम सकारात्मक बोलणे. बंदी काळात अनेक स्वयंसेवकांचे हाल झाले, अनेक जणांचा मृत्यू झाला. बाळासाहेबही तुरुंगात होते. ते जेव्हा बाहेर आले आणि त्यांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले होते की फॉरगेट अँड फॉरगिव्ह, आपण एक आहोत, हा समाज माझा आहे, टीका करणारेही आपलेच बंधू आहेत, असा त्यांचा विचार होता. एक उदाहरण सांगतो. गो गोखले हे कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. ते आधी संघाचे स्वयंसेवक होते आणि त्यांनी हिंदू इकॉनॉमिस्ट नावाचं फार मोठं जागतिक कीर्तीचं पुस्तक लिहिलं. संघाने कधीच त्यांच्याशी दुरावा केला नाही. त्यांच्याशी सलोख्याचा, प्रेमाचा व्यवहार केला. त्यांनीही त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याच हस्ते केलं. पूर्वी संघाच्या विरोधात असणारे आज संघमय झाल्याचे आपल्याला दिसते. कारण संघाचा हेतूच हा आहे की हा समाज संघमय करायचा आहे. आपल्याला समाजाला जिंकायचे आहे. तो शिव्याशाप देऊन नव्हे तर प्रेमानेच होणे शक्य आहे. संघाच्या कार्याचा आधारच प्रेम आहे. लेखक संघ प्रचारक आहेत.